आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पिंपरी चिंचवड हादरवणाऱ्या विषारी दारूच्या तांडवानं आता थेट पुणे शहरातही प्रवेश केलाय। दापोडी आणि फुगेवाडी परिसरात 13 जणांचा बळी घेतल्यानंतर हीच जीवघेणी दारू आता पुण्यात पोहोचल्याचा दाट संशय आहे। अवघ्या काही तासात पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ परिसरात 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झालाय। प्राथमिक माहितीनुसार फुगेवाडी येथे केमिकल युक्त स्पिरिटचा वापर करून अत्यंत घातक गावठी दारू तयार करण्यात आली होती। धक्कादायक बाब म्हणजे हीच जीवघेणी दारू फुगेवाडीसह पुण्याच्या हडपसर भागातही विक्रीसाठी पाठवण्यात आली आणि हीच दारू प्यायल्यामुळे या 5 नागरिकांचा बळी गेल्याचा संशय व्यक्त होतोय। मृत पावलेले सर्व नागरिक हडपसर परिसरातील रहिवासी होते। यातील एकाचा मृत्यू काळेपडळ तर उर्वरितांचा हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालाय। दारू पिऊन आल्यानंतर सर्वांना उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला। प्रकृती खालवल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पिंपरीचे 13 आणि पुण्याचे 5 मिळून एकूण बळींचा आकडा 18 वर पोहोचलाय। स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी उघडपणे विषारी दारूचा आरोप करत आहेत, पण धक्कादायक बाब म्हणजे पुणे पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल केलेला नाही। पोस्टमॉर्टम आणि केमिकल अनालिसिस रिपोर्ट आल्यानंतरच कारवाई करू असं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलिसांच्या या भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।